जळगावमधून बातमी समोर येते। जळगावमध्ये एमआयडीसीतील कंपनीला आग लागली आहे। या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती आहे। या आगीमुळे हवेमध्ये धुराचे लोट उसळलेत। रात्री 11च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जुगल, ही जी आग लागलेली आहे रात्री 11 वाजता लागली, ही आग आता विझवण्यामध्ये यश आलेलं आहे का? जळगावातील एमआयडीसी D66 मधील सिद्धिविनायक चटई कंपनीला ही आग लागली असून या आगीमध्ये लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। कंपनी चटईचा माल तयार केला जातो, यामध्ये ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। जवळपास सकाळपर्यंत ही आग उशिरा आटोक्यात आलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी आगीची धग कायम आहे। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे। जळगाव जिल्ह्यासह अनेकातून या ठिकाणी अग्निशामक बंब मागवण्यात आलेले होते। ही आग लागल्यामुळे एक मोठी खळबळ या ठिकाणी उडाली आहे। जी जी वित्तहानी किती झाली आहे या संदर्भात काही माहिती आहे का आणि जीवितहानी वगैरे झाली आहे का? जवळपास या ठिकाणी अद्यापपर्यंत पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। जीवितहानी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी झाली नाहीये, मात्र आग लागल्यामुळे या ठिकाणी या परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। कारण या ठिकाणी जर बघितलं, ही आग लागल्यानंतर या ठिकाणी हवेत आगीचे मोठे लोट बघण्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये एक मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। जान्हवी जी, जुगल, आग कशामुळे लागली, काही कारण समोर आलंय का? एमआयडीसी मध्ये या ठिकाणी ही जी कंपनी आहे, चटई कंपनी, सिद्धिविनायक चटई कंपनी आहे, यामध्ये चटईचा कच्चा माल बनवण्याची प्रक्रिया तयार केली जाते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। या आगीमुळे मोठं नुकसान झाल्याची चर्चा आहे। जी जी, धन्यवाद जुगल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।